आता असं म्हणणं आहे की जो आरोपी आहे अखिलेश शुक्ला हा मंत्रालयात एक अधिकारी असल्या कारणाने पोलीस प्रशासन त्याला पाठीशी घालत आहे असा आमचा आरोप आहे। आणि आता 48 तास त्याला जर अटक होत नाहीये याचा अर्थ काय? पोलीस प्रशासन गांडूळ आहे असं म्हणायचं का? जर गांडूळ आहे बोललं तर पोलीस प्रशासनाला राग येतो। जर पोलीस प्रशासनाला जर व्हायलन्स वाढवायचा नसेल, जर ह्या प्रकरणामुळे मराठी माणूस जर भडकला तर इथे राहणारा प्रत्येक युपीचा माणूस हा त्याला धोका निर्माण होऊ शकतो। हे पोलीस प्रशासन जाणत नाही का? आणि त्यांनी एवढं हे गरम का करायची गरज आहे? त्याला ताबडतोब अटक करायला पाहिजे। तो जर कुठे फरार झालाय, तो जर अटकपूर्व जामिनासाठी प्रयत्न करत असेल तर त्याच्या घरच्यांना आणून लॉकअपमध्ये बंद करावं असं आम्हाला म्हणणं आहे। आणि जी कलमं लावली, जर त्यांच्या डोक्यावर वार आहे, वेअर प्लॅनिंग त्याच्या घरात घुसले आणि त्याच्या डोक्यावर वार केलेला आहे। जो डोक्यावर वार असतो तो प्राणघातकच असतो। त्याचा डीपनेस बघा, त्याला किती टाके पडले ते पण बघा ना। आणि त्या 109 कलम हे तेव्हाच FIR मध्ये लावलं गेलं पाहिजे होतं। तिथेच पोलिसांची पक्षपाती धोरण हे आम्हाला दिसतंय। आणि जर त्यांनी 109 कलम आता पुरवणी जबाबामध्ये घेतला नाही आणि 109 कलम लावलं नाही तर आम्ही मोठं जनआंदोलन करू, एवढं प्रशासनाने लक्षात घ्यावं। नाही ना, तो कोणाबरोबर असून दे, कोणालाही असून दे, जे केलेलं कृत्य अतिशय घातक आहे आणि त्याच्या विरुद्ध आम्ही जनआंदोलन छेडू।